प्रभातीचे रंग. घटना, माहिती आणि संगीताचा विशेष कार्यक्रम. लेखन जयसिंग कुंभार. निवेदन शशांक लिमये. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. प्रभातीचे रंग. प्रभातीचे रंग या कार्यक्रमात रसिक हो आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासात पंडिता रमाबाई यांचं नाव एका धगधगत्या तेजस्वी मशालीसारखं आहे. ज्या काळात स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडण्याचीही बंदी होती, त्या काळात त्यांनी केवळ शिक्षणच घेतलं नाही, तर स्त्रियांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचं कार्य हे केवळ एका विशिष्ट धर्मापुरतं किंवा जातीपुरतं मर्यादित नसून ते संपूर्ण स्त्री जातीच्या मुक्तीसाठी होतं. गेल्या रविवारी म्हणजे 5 एप्रिलला त्यांची पुण्यतिथी झाली, तर याच महिन्यात 23 एप्रिलला त्यांची जयंती आहे. आज सर्वत्र महिला आपल्या कर्तृत्वानं पुढे येत आहेत. मात्र त्यांच्यासाठी प्रगतीची पाऊलवाट ज्यांनी प्रशस्त केली त्या भारतीय विदुषींपैकी एक म्हणजे पंडिता रमाबाई. रमाबाईंचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी कर्नाटकात झाला. त्यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे अत्यंत पुरोगामी विचारांचे होते. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तेव्हा त्यांनी रमाबाईंना संस्कृतचं शिक्षण दिलं. बालपणीच आईवडिलांचं छत्र हरपल्यानंतर रमाबाईंनी आपल्या भावासोबत भारत भ्रमण केलं. या प्रवासात त्यांना समाजातील स्त्रियांची, विशेषतः बालविधवांची दुर्दशा जवळून पाहता आली. त्यांच्या अफाट विद्वत्तेमुळंच कोलकात्याच्या विद्वानांनी त्यांना पंडिता आणि सरस्वती या पदव्या देऊन गौरवलं. रमाबाईंनी जातीभेदाला छेद देत बिपिन बिहारी मेधावी या बंगाली तरुणाशी विवाह केला. मात्र दुर्दैवानं त्यांना तरुण वयातच वैधव्य आलं. पोटी एक लहान मुलगी मनोरमा होती. तिला घेऊन त्या पुण्यात आल्या. महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी स्त्रियांच्यामध्ये जागृतीसाठी आर्य महिला समाजाची स्थापना केली. स्त्रियांनी शिकावं आणि स्वावलंबी बनावं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. रमाबाईंच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी विधवा स्त्रियांसाठी स्थापन केलेलं शारदा सदन. 1889 मुंबईत आणि नंतर पुण्यात ते सुरू झालं. निराधार आणि विधवा मुलींना इथं आश्रय, शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य शिकवली जात. पुढं 1897च्या दुष्काळात त्यांनी शेकडो अनाथ मुलींना वाचवून केडगाव इथं मुक्ती मिशनची स्थापना केली. या ठिकाणी त्यांनी स्त्रियांसाठी छापखाना, विणकाम, शेती, इतर छोटे व्यवसाय सुरू केले, ज्यामुळं स्त्रिया खऱ्या अर्थानं स्वावलंबी झाल्या. पंडिता रमाबाई केवळ कार्यकर्त्या नव्हत्या, तर त्या एक प्रगल्भ लेखिकाही होत्या. त्यांच्या द हाय कास्ट हिंदू वुमन या पुस्तकानं पाश्चात्य जगात भारतीय स्त्रियांच्या स्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी बायबलचं मराठीत भाषांतर केलं आणि स्त्रियांना उपयुक्त ठरतील असे अनेक लेख लिहिले. त्यांच्या लेखनातून नेहमीच तर्कशुद्धता आणि न्यायाची भूमिका दिसून येते. पंडिता रमाबाईंचं आयुष्य म्हणजे संघर्षाची एक मोठी गाथा आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना स्वकीयांकडून टीकेचे धनी व्हावं लागलं, पण त्यांनी आपल्या ध्येयापासून कधीही माघार घेतली नाही. स्त्री ही केवळ अबला नसून ती स्वतःचं भविष्य स्वतः घडवू शकते, हे त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलं. आजच्या आधुनिक काळात जेव्हा आपण स्त्रियांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलतो, तेव्हा पंडिता रमाबाईंनी 125 वर्षांपूर्वी रोवलेला हा पायाच आपल्याला दिशा दाखवत असतो. त्यांनी अंधारलेल्या स्त्री जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला. रमाबाईंचं निधन पुणे जिल्ह्यातल्या केडगाव इथं त्यांनी स्थापन केलेल्या मुक्ती मिशनमध्ये झालं. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना सेप्टिक झालं होतं. त्याआधीच मुलगी मनोरमा हिच्या निधनामुळं त्या खचल्या होत्या. केडगाव इथं पंडिता रमाबाई मुक्ती मिशन आजही कार्यरत आहे. हजारो निराधार स्त्रियांना आणि मुलांना आधार देत आहे. या पंडिता रमाबाईंचा सांगली आणि मिरज या भागाशी प्रामुख्यानं घट्ट स्नेह होता. त्या काळात मिरजेत डॉक्टर वानलेस सक्रिय होते. त्यांच्याशी रमाबाईंचा स्नेह होता. मनोरमा आजारी पडल्यानंतर त्यांना उपचारासाठी मिरजेत पाठवलं. त्यांचा वानलेस यांच्यावर इतका विश्वास होता की मनोरमा यांना त्यांच्याच भरवशावर मिरजेत उपचारासाठी ठेवलं आणि त्या केडगावला निघून गेल्या. रमाबाईंनी आर्य महिला समाजाच्या शाखा महाराष्ट्रात ठिकठिकाणी काढल्या. सांगली, मिरज त्या काळी ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र होती. इथल्या सुधारणावादी विचारांच्या लोकांशी त्यांचा संवाद होता. मुलगी मनोरमाबाई अमेरिकेतून उच्च शिक्षण पूर्ण करून आल्या होत्या.
भारतात परतल्यानंतर त्या आपल्या आईला मुक्ती मिशनच्या कार्यात मोठी मदत करत होत्या. विशेषतः केडगाव इथं शारदा सदनच्या शाळेची जबाबदारी मनोरमाबाई सांभाळत होत्या. 1920-21च्या सुमारास मनोरमाबाईंची प्रकृती खालावली. त्यांना क्षयरोगानं ग्रासलं होतं. मिरज इथल्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु मनोरमाबाईंच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 23 जुलै 1921 रोजी मनोरमाबाईंचं मिरज इथं निधन झालं. एकुलत्या एका मुलीच्या निधनामुळं पंडिता रमाबाईंना मोठा धक्का बसला. वयाच्या 63व्या वर्षी त्यांच्यावर हा आघात झाला होता. मनोरमाबाईंच्या निधनानंतर रमाबाईंचं मन केडगावमध्ये रमेनासं झालं. या घटनेनंतर अवघ्या 9 महिन्यातच म्हणजेच 5 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबाईंचं निधन झालं. प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मंडळी, भारतात दरवर्षी 1200 कोटी सॅनिटरी पॅड्सचा वापर होतो. त्यातून 1.13 लाख टन कचरा तयार होतो. एकूण लोकसंख्येच्या अवघ्या 30 ते 35% महिलाच पॅड वापरतात. एका पॅडचं निसर्गात 800 वर्ष अस्तित्व टिकून राहतं. यातून कचऱ्याच्या समस्येची व्याप्तीही लक्षात येते. एकीकडं सॅनिटरी पॅड चैन नसून ती आरोग्याची गरज आहे. ते सुरक्षित, आरामदायी असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक असावं, हे आव्हान आहे. या आव्हानाला भिडत पर्यावरणपूरक वापरानंतर अगदी टॉयलेटमध्येच विरघळेल असे पॅड बनवण्याचा संकल्प राणू खाडे यांनी केला आहे. सॅनिटरी पॅड निर्मितीचा प्रवास हा एक जिद्दीचा प्रवास आहे. एका सांगलीकर कर्तृत्ववान महिलेची ही यशकथा आहे. केंद्र सरकारच्या मित्रा या स्टार्टअप योजनेतून त्यांनी हे प्रॉडक्ट बाजारपेठेत आणलं आहे. राणू यांच्या प्रॉडक्टच्या निमित्तानं एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढं आलेली मुलगी उद्योजक व्हायचं स्वप्न पाहते आणि प्रत्ययासही आणते, याची ही यशकथा. राणू यांचे वडील सूर्यकांत हे सांगलीत एक चष्म्याचं दुकान चालवत होते. मध्यमवर्गीय कुटुंब, आई गृहिणी, एक भाऊ. सांगलीत मार्टिन्स स्कूलच्या त्या विद्यार्थिनी. नंतर 11वी-12वीला विलिंग्डन कॉलेजमध्ये आणि पुढं पुणे इंजिनिअरिंग कॉलेज इथून त्यांनी शिक्षण घेतलं आणि तिथून बेंगलोरच्या IIMमध्ये पदव्युत्तर पदवी असा त्यांचा सगळा प्रवास आहे. त्यांचं शिक्षण कम्प्युटर अँड कम्युनिकेशनमधलं. बिझनेस व्यवस्थापनाच्या पदवीनंतर त्यांनी अनेक बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्यामध्ये काम केलं. त्यांनी शिक्षणाच्या काळात सॅनिटरी पॅड निर्मितीचा व्यवसाय करायचा निर्णय घेतलेला होता. त्यावेळीच त्यांनी केवळ अन्य ब्रँड्सना स्पर्धा म्हणून नव्हे तर पर्यावरणपूरक इनोव्हेशन म्हणून हा उद्योग करायचा असा त्यांचा संकल्प होता. भांडवलाचा प्रश्न होताच. त्यासाठी त्यांनी नोकरीदरम्यानच बचत केली होती. त्याचवेळी उद्योग चालतो कसा याचे धडेही मिळाले. नोकरदार महिलांच्या अडचणींच्याबद्दल जाणीव झाली. विशेषतः मासिक पाळीच्या विल्हेवाटीबाबत करावी लागणारी कसरत ओळखून त्यांनी हे प्रॉडक्ट अभिनव असावं यासाठी प्रयत्न केले. मुळात मासिक पाळी हा निसर्गधर्म, मात्र आपल्याकडे त्याभोवतीची सामाजिक अढी अस्वस्थ करणारी. असं सॅनिटरी पॅड बनवायचं की स्वच्छतागृहात त्याचं विघटन शक्य होईल. त्यासाठी त्यांनी संशोधन सुरू केलं. खरं तर हा त्यांच्या अभ्यासाचा प्रांत नव्हता. एकूण सॅनिटरी पॅडच्या मार्केटविषयी त्यांचा अभ्यास त्यावेळी सुरू झाला होता. यासाठी आवश्यक तो सुमारे 1.5 कोटींचा संशोधनावरचा खर्च केला. त्यातूनच आता भारतातील पहिलं फ्लशेबल म्हणजेच पाण्यात विरघळणारं सॅनिटरी पॅड्स त्यांनी साकारलं. हे पॅड जैवविघटनशील पदार्थापासून बनवलेलं असून वापरानंतर थेट टॉयलेटमध्ये फ्लश करता येतं. या संकल्पनेसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं 50 लाखांचं अनुदान दिलंय. इन्स्टिट्यूशनल व्हेंचर कॅपिटलकडून 9 कोटींचं भांडवल त्यांना प्राप्त झालं. आशियाई आफ्रिकन देशात त्यांच्या उद्योगाच्या विस्ताराचा मानस आहे. रक्तातील लोहाची कमतरता ओळखणारे स्मार्ट पॅड बनवण्यावर संशोधन सध्या सुरू आहे. हा सारा प्रवास एका कल्पकतेचा आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना दिशा देणारा आहे. संकल्पना ते यशस्वी कंपनी, हा सारा प्रवास त्यांनी आपलं कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या मदतीनं पूर्ण केला आहे. सांगली ते दिल्ली या प्रवासातील अनुभवावर आज ही कंपनी उभी आहे. समाजात अनेक मुलींच्याकडं, महिलांच्याकडं नाविन्यपूर्ण अशा संकल्पना असतात. त्यावर वेळीच विचार करून काम केलं पाहिजे. सध्या आपल्या भारतात महिलांना अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक घरातील महिला ज्यावेळी स्वावलंबी बनेल त्यावेळी महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थानं यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. येत्या शनिवारी 11 एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती साजरी होते.
2027 हे वर्ष त्यांचं 200वं जयंती वर्ष असेल. भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला हे खरंच, मात्र भारतीय स्वातंत्र्य लढा यासाठी महत्त्वाचा आहे की यातून हजारो वर्षांच्या जातपात उच्च नीचतेच्या गुलामगिरीतूनही भारतीय समाज मुक्त होण्याच्या दिशेनं एक ठोस स्थित्यंतर घडलं. या स्थित्यंतराचा पाया घालण्यात अग्रणी होते महात्मा फुले, एक महान समाजसुधारक, बहुजनांच्या स्त्रियांच्या शिक्षणाचे अग्रदूत म्हणून आपण त्यांना ओळखतोच. पण ज्योतिरावांचं व्यक्तिमत्व त्याहूनही कितीतरी व्यापक होतं. भारतीयांच्या गुलामगिरीची नेमकी नस ओळखणारा हा कर्ता विचारवंत होता. शेतकऱ्याचा आसूड या प्रसिद्ध ग्रंथामधील अखंड रचना त्याच काळात नव्हे तर आजच्याही काळात शिक्षणाचं महत्त्व सांगणारी आहे. ज्योतिबा म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आज शिक्षणाच्या संधी गावोगाव पोचल्या आहेत, मात्र त्यासाठी आवश्यक अशी बहुजन समाजाची मानसिकता तयार झालेली आहे का? हा प्रश्न आपण फुल्यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वतःला विचारायला हवा. तंत्रज्ञानाच्या युगात आपण साक्षर झालो आहोत, पण विवेकी झालो आहोत का? आजच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागातील डिजिटल दरी कमी करणं हेच फुलेंच्या शैक्षणिक क्रांतीचं आधुनिक स्वरूप असेल. स्त्री पुरुष समानतेचा विचार करतानाही महात्मा फुलेंचे नाव अग्रक्रमानं येतं. सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांसाठी पहिली शाळा काढणारे ज्योतिराव हे खऱ्या अर्थानं भारताचे पहिले स्त्रीवादी विचारवंत होते. आज स्त्रिया अवकाशात झेपावल्या असल्या तरीही सुरक्षितता आणि समान संधींचे प्रश्न आजही कायम आहेत. घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व आणि सन्मान देणं, तेव्हा फुलेंचा विचार आजही आपल्याला दिशादर्शक आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड उगारला. सिंचन, खतं आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यावर त्यांनी 150 वर्षांपूर्वी भाष्य केलं होतं. स्वतः यशस्वी कंत्राटदार असून देखील त्यांचे पाय मातीशी जोडलेले होते. शेतकऱ्यांच्या मुलांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीला व्यवसायाची जोड द्यावी, हा त्यांचा आग्रह आजच्या काळात अधिक प्रस्तुत ठरतो. आजच्या स्टार्टअप आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या युगात वावरताना फुलेंनी 150 वर्षांपूर्वी एक यशस्वी उद्योजक आणि प्रशासक म्हणून मांडलेले आदर्श थक्क करणारे आहेत. महात्मा फुले हे केवळ विचारवंत नव्हते, तर ते एक अतिशय कुशल आणि यशस्वी बांधकाम ठेकेदार होते. आज आपण ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा कॉन्ट्रॅक्टिंग म्हणतो, त्यात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. पुण्याचा खडकवासला धरण प्रकल्प असो किंवा मुंबईचा BB&CI रेल्वेचा बोगदा, अशा अनेक प्रकल्पात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी व्यावसायिक नीतिमत्ता जपली आणि कष्टाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आजच्या तरुण उद्योजकांसाठी व्यावसायिक यशासोबत सामाजिक बांधिलकी कशी जपावी याचा महात्मा फुले हा सर्वात मोठा वस्तुपाठ आहेत. त्या काळात टाटा कंपनीला समकक्ष भांडवल असलेली त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी होती. फुल्यांनी केवळ व्यवसायच नाही तर सार्वजनिक जीवनातही आपली प्रशासकीय छाप सोडलेली होती. 1876 ते 1882 या काळात महात्मा फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्यरत होते. आजच्या भाषेत सांगायचं तर ते पुण्याचे लोकप्रतिनिधी होते. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सामान्यांच्या हितासाठी जे लढे दिले ते आजही नगरसेवकांसाठी आदर्श आहेत. शाळेतील मुलांच्या आरोग्यासाठी त्यांनी दिलेला लढा असो किंवा सार्वजनिक रस्ते आणि पाणी पुरवठ्याची कामं असोत, त्यांनी नेहमीच शोषित वर्गाचा आवाज प्रशासनात बुलंद केला. महात्मा फुल्यांचा विचार आत्मसात करायचा म्हणजे काय, तर शिक्षण, समाजसेवा, व्यवसाय, राजकारण अशा ज्या काही क्षेत्रात आपण काम करत आहोत तिथं फुल्यांना आठवायचं आणि मार्गक्रमण करायचं. प्रत्येक भारतीयांना ही दृष्टी येवो हीच सदिच्छा. श्रोतेहो, आज आहे 7 एप्रिल, जागतिक आरोग्य दिन. आजच्या दिवशी 1948 जागतिक आरोग्य संघटनेची म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. त्यातच स्मरण म्हणून जागतिक स्तरावर आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 1950 पासून दरवर्षी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जागतिक पुनर्रचनेतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होती. 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला जगाला कॉलरा, प्लेग आणि पित्तज्वर यासारख्या महाभयंकर साथींच्या रोगांचा सामना करावा लागला होता. या रोगांचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज भासू लागली.
पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या लीग ऑफ नेशन्स या अंतर्गत एक आरोग्य संघटना कार्यरत होती. मात्र दुसऱ्या महायुद्धामुळं ही व्यवस्था विस्कळीत झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. युद्धामुळं होणारं स्थलांतर आणि कुपोषण यामुळं साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली होती. 1945मध्ये संयुक्त राष्ट्र स्थापन झालं. त्यावेळी ब्राझील आणि चीनच्या प्रतिनिधींनी असा प्रस्ताव मांडला की जगातील सर्व लोकांसाठी एक स्वतंत्र आणि स्वायत्त आरोग्य संस्था असावी. त्यानुसार 7 एप्रिल 1948 रोजी या संघटनेचे संविधान अंमलात आलं आणि अधिकृतपणे WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. या संघटनेचा भारत सुरुवातीपासूनच केवळ सदस्य नव्हे तर मार्गदर्शक देखील राहिलेला आहे. भारतानं 12 जानेवारी 1948 रोजी या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं. या संघटनेचे दक्षिण पूर्व आशियाई प्रादेशिक कार्यालय नवी दिल्ली इथं आहे, जे या क्षेत्रातील पहिलं प्रादेशिक कार्यालय होतं. स्वतंत्र भारतापुढं सर्वच क्षेत्रातील आव्हानं होती, त्यात आरोग्यही होतं. भारतानं 1970च्या दशकामध्ये या संघटनेच्या सहकार्यानं देवी रोगाचं यशस्वीपणे निर्मूलन केलं. आज 50-60तील प्रत्येकाच्या दंडावर देवीच्या लसीचा ठसा दिसून येतो. भारताचा पोलिओ विरुद्धचा लढा हा जागतिक स्तरावर अभ्यासाचा विषय ठरलाय. WHO, युनिसेफ आणि भारत सरकार यांनी एकत्रितपणे राबवलेल्या मोहिमेमुळं 2014मध्ये भारताला अधिकृतपणे पोलिओमुक्त घोषित करण्यात आलं. या संघटनेत अनेक भारतीय तज्ज्ञांनी आजवर सर्वोच्च पदं भूषवली आहेत. राजकुमारी अमृता कौर या भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री 1950मध्ये वर्ल्ड हेल्थ असेंब्लीच्या अध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आशियाई व्यक्ती होत्या. अलीकडेच डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी या संघटनेमध्ये मुख्य शास्त्रज्ञ म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेषतः कोरोना काळात त्यांचं कार्य मोलाचं ठरलं. जागतिक आरोग्य संघटनेनं भारताच्या जामनगर इथं ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन स्थापन केलं आहे. पारंपरिक औषधी पद्धतींना म्हणजेच आयुर्वेद या पद्धतीला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचं आहे. जगाला स्वस्त दरात लसी आणि जेनेरिक औषधं पुरवण्यात भारताचा मोठा वाटा आहे, ज्यासाठी WHO भारतावर अवलंबून असतं. या संघटनेचं भारतासोबतचं हे सहकार्य आजही अखंडितपणे सुरू आहे. श्रोते हो, दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना एका विशिष्ट विषयाची निवड करते, ज्यावर वर्षभर लक्ष केंद्रित केलं जातं. सामान्यतः आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणं असं नसून ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे सुस्थितीत असण्याची अवस्था आहे. याचाच अर्थ असा की एखादी व्यक्ती दिसायला धडधाकट असेल, पण ती मानसिक तणावाखाली असेल किंवा तिचे सामाजिक संबंध चांगले नसतील तर तिला पूर्णपणे निरोगी म्हणता येणार नाही. निरोगी आयुष्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नसून जीवनाच्या सर्व अंगांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की शारीरिक आरोग्य सुरळीत राहण्यासाठी शरीराची सर्व इंद्रिय सुरळीतपणे काम करणं आणि शारीरिक आरोग्य यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. आजच्या काळात वाढणारे मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार यासारखे जीवनशैलीशी संबंधित आजार टाळण्यासाठी शारीरिक आरोग्याची काळजी घेणं अनिवार्य आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करतं. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मानसिक आरोग्य धोक्यात आलं आहे. नैराश्य, चिंता, ताणतणाव हे आधुनिक काळातील मोठे शत्रू आहेत. ध्यानधारणा, छंद जोपासणं आणि आपल्या भावना मोकळेपणानं व्यक्त करणं यामुळं मानसिक स्वास्थ्य टिकवता येतं. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्या सभोवतालच्या लोकांशी आपले संबंध कसे आहेत आणि आपण समाजामध्ये किती सुरक्षित आणि आनंदी आहोत यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. ही सारी आव्हानं आपल्यासमोर आहेत. जग प्रगत झालं असलं तरी आरोग्यासमोर नवनवीन आव्हानं उभी आहेत. जंक फूडचा वाढता वापर, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अपुरी झोप यामुळं तरुण पिढीमध्ये आजारांचं प्रमाण वाढतंय. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणामुळं श्वसनाचे विकार आणि इतर गंभीर आजार जडत आहेत. कोरोनासारख्या महामारीनं आपल्याला आरोग्य व्यवस्थेचं महत्त्व आणि आरोग्याची नाजूक स्थिती याची जाणीव करून दिली आहे. आजही जगातील अनेक भागात, विशेषतः ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाही आहेत.
आरोग्य टिकवणं हे औषधांपेक्षा सवयींच्यावर जास्त अवलंबून असतं. आहारात पालेभाज्या, फळं, प्रथिनं आणि पाण्याचं प्रमाण योग्य असावं. साखरेचं आणि मिठाचं अतिसेवन टाळावं. दररोज किमान 30 मिनिटं चालणं, योगासनं किंवा कोणताही व्यायाम केल्यानं शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. शरीराच्या आणि मेंदूच्या विश्रांतीसाठी 7 ते 8 तासांची शांत झोप आवश्यक आहे. तंबाखू, मद्यपान आणि धूम्रपान यासारख्या सवयी केवळ आरोग्याचा नाश करत नाहीत, तर अकाली मृत्यूला निमंत्रण देतात. आरोग्य हा केवळ वैयक्तिक विषय नसून तो महत्त्वाचा राष्ट्रीय विषय आहे. शासनानं आरोग्यसेवा स्वस्त आणि सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. स्वच्छ भारत अभियान, लसीकरण मोहिमा आणि आयुष्यमान भारत यासारख्या योजनांच्यामुळं आरोग्याचा दर्जा सुधारण्यास मदत होते. परंतु जोपर्यंत प्रत्येक नागरिक आरोग्याच्या बाबतीत जागरूक होत नाही, तोपर्यंत या मोहिमा पूर्णपणे यशस्वी होणार नाहीत. आरोग्य ही निसर्गाची देणगी आहे, पण तिची जोपासना करणं हे आपलं कर्तव्य आहे. जागतिक आरोग्य दिन हा केवळ एक दिवसाचा सोहळा नसून तो आपल्याला आपल्या सवयींच्याकडे वळून पाहण्याची संधी देतोय. चला, आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया की आपण आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेऊ, स्वच्छतेचं पालन करू आणि एक निरोगी समाज घडवण्यास हातभार लावू. बराय तर श्रोते हो, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग. लेखन जयसिंग कुंभार. निवेदन शशांक लिमये. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. प्रभातीचे रंग.